नमस्कार मंडळी. कर्ज आणि आर्थिक ताण हा आजकालच्या जीवनातील एक मोठा भाग बनला आहे. या कर्जातून लवकर मुक्त होण्यासाठी अनेक जण ज्योतिषीय उपाय आणि धार्मिक पद्धतीचा आधार घेतात. यापैकीच एक प्रचलित मान्यता म्हणजे मंगळवारी कर्ज फेडल्यास त्या कर्जातून लवकर सुटका होते. या मान्यतेमागील ज्योतिषीय कारणे आणि धार्मिक कारणे काय आहे, तसेच मंगळवारी काय करावे आणि काय टाळावे याबद्दल माहिती जाणून घेऊया. हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक वार एक विशिष्ट ग्रहाला समर्पित असतो. मंगळवार आणि मंगळ ग्रह हा मंगळ ग्रहाशी संबंधित आहे. मंगळ ग्रह हा युद्ध, ऊर्जा, भूमी आणि साहसाचा कारक आहे. त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रात मंगळ ग्रहाला कर्ज आणि ऋण यांचाही कारक मानले जाते. कर्ज फेडण्याची क्रिया ज्योतिष मान्यतेनुसार जेव्हा मंगळवारी कर्ज फेडण्याची क्रिया सुरू केली जाते तेव्हा मंगळ ग्रहाच्या नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होतो. याचाच अर्थ असा की ज्या ग्रहामुळे कर्ज आणि संघर्ष निर्माण झालाय त्या ग्रहाच्या दिवशी कर्जाची परतफेड सुरू केल्यास तो संघर्ष लवकर संपतो आणि कर्जमुक्तीचा मार्ग सुकर होतो. धार्मिक कारण मंगळवार हा दिवस परम बलवान आणि संकटमोचन हनुमानाला समर्पित आहे. हनुमानाची कृपा मंगळवारी हनुमानाची पूजा, उपास आणि हनुमान चालीसा पठण केल्यास जीवनातील सर्व संकटे दूर होतात असे मानले जाते. कर्जाचा ताण हे देखील एक मोठे संकटच असते. उपाय: मंगळवारी कर्ज फेडल्यास हनुमानाच्या कृपेने आर्थिक अडथळे दूर होतात आणि कर्जाची परतफेड करण्याची क्षमताही वाढते. जर तुम्ही कर्जमुक्त होण्यासाठी प्रयत्न करत असाल तर मंगळवारी हे साधे उपाय करू शकता. पहिली परतफेड: तुम्ही कर्जाचा पहिला हप्ता किंवा कर्जाचा कोणताही लहान भाग मंगळवारीच फेडण्यास सुरुवात करा. यामुळे कर्ज फेडण्याची प्रक्रिया लवकर पूर्ण होईल. मंगळवारी सकाळी अंघोळ करून हनुमानाची पूजा करावी. ऋणमोचक मंगल स्तोत्र किंवा हनुमान चालीसा वाचल्याने कर्जातून मुक्ती मिळण्याची शक्ती मिळते. मंगळवारी कोणत्याही परिस्थितीत कर्ज घेणे टाळावे. या दिवशी घेतलेले कर्ज सहजासहजी फेडले जात नाही असे मानले जाते. गुळाचे सेवन: मंगळवारी गूळ आणि गव्हाचे पदार्थ खाणे शुभ मानले जाते.